प्रेमाला परदेशाची सीमा नसते. मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी गेली. स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आकाशाला गवसणी घातली. पण जशी वर्ष सरू लागली तसं त्यांच्या आयुष्यातील व्यस्तता वाढली आणि हळूहळू आईवडिलांशी संवाद कमी होत गेला. आईवडिलांच्या मनात मात्र रोज वाट पाहणं, फोनची अपेक्षा आणि आठवणींनी भरलेले क्षण वाढू लागले. परदेशी गेलेल्या मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे की संवादाची कमतरता हे अंतर अधिक वाढवते. फक्त आर्थिक मदत पुरेशी नाही, तर भावनिक जवळकीही तितकीच महत्त्वाची आहे. एका फोनने, एका व्हिडिओ कॉलने त्यांच्या दिवसात आनंद फुलतो. आई-वडिलांनीही हे स्वीकारायला हवं की मुलं दूर असली तरी त्यांचं प्रेम तसंच आहे. प्रत्यक्ष भेटींची संधी कमी असली तरी आठवणी, संवाद आणि प्रेम यांची शिदोरी जपता येते. घरापासून दूर राहणाऱ्या मुलांनी वेळोवेळी संवाद साधावा आणि आई-वडिलांनीही आपल्या मनातला आनंद जपावा. कारण प्रेम हे अंतराने मोजले जात नाही, तर सततच्या संवादाने आणि आपुलकीने वाढत जाते. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.